नमस्कार, गायत्रीज किचन मराठीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत मुळ्यापासून अगदी 5 मिनिटांमध्ये होणारी झटपट भाजी। मुळ्याची भाजी बनवण्यासाठी इथे लहान मोठ्या आकारातले मी 3 मुळे घेतलेत आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर सगळ्यात अगोदर मुळा किसून घ्यायचा आहे। कढईमध्ये 2 चमचे मी गोडे तेल घेतलेले आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालायची आहे मोहरी। मोहरी छान अशी तडतडली की त्यानंतर जिरे घालायचे आणि जिरे सुद्धा छान फुलले की त्यामध्ये एक चिरलेला कांदा घालायचा आहे। मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला होता आणि कांदा जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल, पण कांद्यामुळे चव छान लागते आणि मुळ्याचा जो एक उग्र वास असतो तो कमी होण्यास मदत होते, त्यामुळे इथे मी कांदा घातलेला आहे। तर थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। थोडासा कांदा परतत आल्यानंतर त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची। थोडा वेळ हे परतून घ्यायचं आहे आणि मुळा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतो। मुळ्याला बहुगुणी म्हटलं जातं, त्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, लोह भरपूर प्रमाणात आढळतं, त्यामुळे मुळा हा नक्की खाल्ला पाहिजे। आता यामध्ये किसलेला मुळा घालायचा आहे आणि मुळा बघा, बरेच जण काय करतात, मुळा किसल्यानंतर त्याचा वास कमी होण्यासाठी त्याला धुतात किंवा असा पिळून काढला जातो, पण मी तसं न करता डायरेक्ट मुळा किसल्या तसाच घातलेला आहे। त्यामधलं पाणी सुद्धा पिळून काढलेलं नाही। मुळ्याचा खिस धुतल्यामुळे किंवा त्यातलं पाणी पिळून काढल्यामुळे त्यातलं जे काही जीवनसत्व असतं निघून जातं आणि यातलं पौष्टिक तत्व पण कमी होतं। त्यामुळे मुळ्याचा किस न धुता असं तेलावरती परतत राहायचे, त्यामुळे त्याचा उग्र वास पण कमी होतो। गॅसची फ्लेम मी कमी ठेवलेली आहे आणि तेलावरती असाच मुळा परतून घेणार आहे। चांगला थोडासा लालसर कलर येईपर्यंत हा मुळा परतून घ्यायचा आहे। आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि गायत्रीज किचन मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या चॅनलवरती तुम्हाला नवीन, जुन्या, पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील। मुळ्याला बघा थोडासा हलकासा लालसर कलर यायला लागलाय। अगदी साध्या पद्धतीने भाजी बनवते, पण खायला खूपच टेस्टी लागते। एकदा तरी नक्की बनवून पहा। यामध्ये थोडंसं घरगुती काळा मसाला घातलेला आहे, म्हणजे काळं तिखट 1 चमचा घातले। तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही लाल तिखट किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा पण घालू शकता, किंवा हिरव्या मिरचीचे काप, पण ते काप फोडणीमध्येच घालायचे तेलामध्ये। तिखट घातल्यानंतर थोडा वेळ परतून घेते, 1-2 मिनिट, आणि परतल्यानंतर यामध्ये घालायची आहे भिजवलेली चणा डाळ। ही डाळ मी भिजत ठेवली होती अगोदर, आणि तुम्हाला जर चणा डाळ घालायची नसेल तर यामध्ये उडदाची डाळ किंवा मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ, कोणतीही डाळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, पण घालताना डाळ भिजवूनच घाला, पटकन शिजली जाते। तर डाळ घातल्यानंतर आता हे अगदी थोडंसं परतून घ्यायचं 1-2 मिनिट, आणि परतल्यानंतर आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। मीठ शेवटी घातलंय कारण अगोदर जर घातलं असतं मुळ्याच्या भाजीला लगेच पाणी सुटलं असतं आणि व्यवस्थित मुळा आपणाला परतता आला नसता, त्यामुळे सगळ्यात शेवटी परतून झाल्यानंतर मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर सुद्धा हे चांगलं 2 मिनिट परतून घ्यायचे। बघा, मी नेहमी सांगते, एखादा पदार्थ बनवण्याची जर पद्धत जर बदलली तर त्याची चव सुद्धा बदलते। तर आता हे परतून झाल्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, पण कूट घालताना एकदम बारीक पण शेंगदाण्याचं कूट नाही वापरायचं। थोडंसं ओबड-धोबड वाटलेले म्हणजे जाडसर शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालायचं, खूप छान भाजी लागते। शेंगदाण्याचं कूट सगळ्या भाजीला व्यवस्थित लागेपर्यंत हे परतत राहायचं आहे। यामध्ये मी अजून थोडंसुद्धा पाणी घातलेलं नाही। परतून झाल्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचे आणि एकदम गॅसची फ्लेम कमी ठेवायची, नाहीतर भाजी खालून करपली जाऊ शकते। 2 मिनिटांनंतर झाकण काढून पुन्हा एकदा ही भाजी अशी खालवर करायची, म्हणजे व्यवस्थित उलटण्याने हलवून घ्यायची। आणि अगदीच तुम्हाला वाटलं की जास्त कोरडं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा शिडकावा द्यायचा याला, जास्त पाणी नाही घालायचं, कारण मीठ घातल्यामुळे याला पाणी सुटू शकतं। तर अगदी हातावरती थोडंसं पाणी घेऊन यावरती शिंपडायचे। पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे चांगलं। अगदी झटपट भाजी तयार होते, याला शिजायला पण फारसा वेळ लागत नाही। अगदी 2 ते 3 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवायचं आणि वाफेवरती मस्त अशी भाजी शिजून द्यायची। तर 2-3 मिनिटांनंतर झाकण काढून चेक करते। तर चेक करताना यातली जी डाळ घातलेली आहे ती डाळ व्यवस्थित शिजली का नाही हे पाहायचं। मुळा किसलेला असल्यामुळे मुळा पटकन शिजला जातो।
आणि डाळसुद्धा भिजवून घातल्यामुळे पटकन शिजते, फारसा वेळ नाही लागत. तर डाळ छान अशी शिजलेली आहे. गॅस आता बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा अगदी 2 मिनिट यावरती झाकण ठेवायचे. तर मस्त अशी चमचमीत टेस्टी लागणारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीराला खूपच पौष्टिक असणारी मुळ्याची भाजी तयार आहे. तर ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत किंवा फुलक्याबरोबर जरी खाल्ली तरी ही खूपच टेस्टी भाजी लागते. मला तर भाकरीसोबत ही भाजी खूप आवडते. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा आणि असंच काहीतरी पौष्टिक बनवून खात राहा. धन्यवाद.